घालवाड येथे भव्य दिंडी सोहळ्याने रंगला गणेश विसर्जन सोहळा। ऑपरेशन सिंदूर मोहिमेवर जिवंत देखावा सादर। सध्या अनेक ठिकाणी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी, बँजो यासह विविध प्रकारचे आधुनिक वाद्यांचा समावेश दिसून आला आहे। अनेक विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध मंडळे लाखो रुपये खर्च करून मिरवणुकीचा आनंद लुटतात। मात्र याला अपवाद ठरले ते म्हणजे शिरोळ तालुक्यातील घालवाड हे गाव। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या घालवाड येथील नवजीवन तरुण मंडळ यांच्या वतीने यंदा डॉल्बी, बँजो यासारख्या वाद्यांना फाटा देत वारकरी पंथाचे महत्त्व सांगणाऱ्या आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या उपस्थितीत भव्य दिंडी सोहळ्याच्या गजरात विसर्जन मिरवणूक पार पडली। यंदा या मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत अवाढव्य खर्च न करता वारकरी पंथांचे विचार लोकांमध्ये रुजावे यासाठी आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे बालक आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत गावातून भव्य दिंडी सोहळ्याची मिरवणूक आयोजित केली होती। यावेळी गावातील मुख्य चौकातून अश्वाच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पार पडला। दरम्यान मंडळाने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर तसेच ऑपरेशन सिंदूर मोहीम या विषयावर जिवंत देखावा सादर करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। यावेळी पोलीस पाटील सावित्री तोडकर, उपाध्यक्ष रामदास जनवाडे, सचिव संदीप दीपक काळे, संतोष परीट, अजित खोत, देवदास तिटवे, नवनाथ तोडकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नवजीवन तरुण मंडळाने खरंच पंढरपूर इथे वसवलेला आहे। अक्षरशः गावातील सर्व लोकांनी पंढरपुरात जाऊन जसा अनुभव घेतला तसा अनुभव इथे घेतला आहे। हाच अनुभव किंवा हेच प्रत्येक मंडळानं काहीतरी याच्याकडून शिकावं आणि नवजीवन तरुण मंडळातील खरंच कार्यकर्त्या सदस्यांचा खरंच मनापासून आभार की हा कौतुकास्पद कार्यक्रम इथे राबवण्यात आला। गणपती बाप्पा मंगळमूर्ती। नवजीवन मंडळ 1980 साली नवजीवन मंडळ 1980 साली स्थापन झालं असून नवजीवन तरुण मंडळ हे 1980 साली स्थापन झालं असून यावर्षी 45वी मिरवणूक आहे। सध्या शासनाच्या आदेशानुसार घालवाडगावच्या सरपंचांच्या सूचनेनुसार ती डॉल्बीला आणि इतर ह्याला वाद्याला फाटा देऊन आम्ही आळंदीहून खास ते दिंडी सोहळा शासनाच्या ह्याच्यानुसार सादर केलेला आहे। तरी सर्व मंडळांनी आमच्या मंडळाचा आदेश घेऊन असंच डॉल्बी मुक्त मिरवणूक साजरी करावी असे मी सर्वांनाच आवाहन करतो। सर्व गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, असंच सहकार्य यापुढे सर्वांनी करावं असं मी सर्वांनाच आवाहन करीत आहे। गणेश बाप्पा मोरया। आणि नवजीवन मंडळानं पारंपरिक प्रत्येक वर्षी सार्वजनिक असं डेकोरेशन सादर करतो, सजीव देखावा सादर करत आहे। त्यात यावर्षी संभाजी महाराजांचा देखावा आम्ही सादर केला आहे। प्रत्येक वर्षी असं सजीव देखावा आम्ही सादर करतोय आणि डॉल्बी मुक्त डेकोरेशन सादर करण्याचा आमचा यापुढे मानस आहे आणि सर्वांनी सहकार्य करावं, सर्व मंडळांनी आदर्श घ्यावा असं। तसेच सिंदूर हा शासनाच्या ह्याच्यानुसार देखावा सादर केलेला आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।